बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। दिग्गज नेते 3 वेळा खासदार असलेले खासदार प्रतापराव जाधव आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। स्वतः प्रतापराव जाधव आता आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय म्हणाल? आज भगवं वस्त्र परिधान केलं आहे, विशेष काय? नाही, भगवं वस्त्रच नाही, आमचे विचारही भगवे आहेत आणि बाळासाहेबांचे विचार घेऊनच आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत। आणि आज या ठिकाणी मी माझ्या जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये मी माझा आज नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल करणार आहे। कशी आव्हानात्मक निवडणूक असणार आहे? कारण 3 वेळा आपण खासदार असलेला, आता चौथ्यांदा आपल्याला पक्षाने संधी दिलेली आहे। कशी आव्हानं असणार आहेत या निवडणुकीत? हे बघा, निवडणुकीचा मला पूर्ण अनुभव आहे। मी 4 विधानसभेच्या निवडणुका लढलेलो आहे आणि 3 लोकसभेच्या निवडणुका लढल्या आणि जिल्ह्यात होणाऱ्या 1989 पासूनच्या सर्व लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांमध्ये माझा सहभाग त्या ठिकाणी राहिलेला आहे। त्यामुळं निवडणुकाचं अनुभव त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळं आव्हान हा वगैरे काही विषय नसतो। आता फक्त अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे। अर्ज भरल्या जातील, माघार होतील, त्याच्यानंतर चित्र स्पष्ट होईल आणि मग प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे सर्वांच्या लक्षामध्ये येऊ शकते की बा नेमकं कुठलं काय चालू आहे किंवा कोणत्या उमेदवाराचं किती, कोण पुढं चाललं, कोण मागं राहतं, हे त्यानंतरच त्या ठिकाणी स्पष्ट होत असतं। आणि या निवडणुकीत थोडं आव्हान असं वाटतंय की आपल्याच पक्षातनं आपल्याला विरोध होताना दिसतोय। आपल्याच पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आपला मित्र पक्ष असलेला महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे जे प्रभारी आहेत, लोकसभा प्रभारी किंवा लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजयराज शिंदे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। का त्यांनी आपल्या विरोधात बंड केलं आहे? नाही, हे बंड वगैरे काहीही नाही। आज त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की वरती ही महायुती आहे आणि या महायुतीमध्ये असेल किंवा दुसऱ्या बाजूची महाविकास आघाडी असेल, याच्यामध्ये अनेक पक्ष एकत्र आल्यानंतर थोडा जागांच्या अपेक्षा प्रत्येक पक्षाकडून आणि प्रत्येक पक्षामधल्या कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला त्यांच्या भागातली उमेदवारी त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला मिळावी असणं हे काही चुकीचं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हे सगळं तुम्ही पाहत आहेत। 1-2 दिवसामध्ये सगळं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होईल। पण महायुती हे एक शिस्तबद्ध सगळे पक्ष आहेत आणि या ठिकाणी बंडखोरी वगैरे असा काही विषय राहणार नाही। अंतिम लढत कशी होईल? काय वाटतं तुम्हाला? तुमची लढत कुणाशी असेल? हे बघा, अजून पुढचे उमेदवारच त्या ठिकाणी निश्चित झालेले नाहीत, त्यामुळं आज लढत कोणासंग होईल हे सांगता येणार नाही। मात्र आमचे सर्व कार्यकर्ते आणि उमेदवार म्हणून मी, आमच्यासोबत असणारे सर्व महायुतीचे सर्व 6 आमदार, सगळे जिल्हा अध्यक्ष, त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, आम्ही ताकदीनं या निवडणुकीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि 400 पारचा पल्ला गाठण्यासाठी आणि महाराष्ट्रातून 45+ मिशन यशस्वी करण्यासाठी सगळे आम्ही जिद्दीनं त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना कुठले नेते, कोण महायुतीतील कोण हजर असणार आहे? नाही, महायुतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधल्या 6ही आमदार हे महायुतीचे आहेत। ते 6ही आमदार त्या ठिकाणी राहतील। त्यानंतर महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील या ठिकाणी येणार आहेत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारेसुद्धा आज माझ्या अर्ज उमेदवारी भरण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व आमचे प्रमुख जिल्हा अध्यक्ष असतील, प्रदेश कार्यकारिणीवरले सगळे सदस्य असतील आणि कार्यकर्ते असतील, हे सगळे आज या ठिकाणी उमेदवारी अर्जाला भरण्यासाठी सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे लोक येणार आहेत। मुख्यमंत्री किंवा आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेते का आज हजर नाहीत आपल्या उमेदवारी अर्ज दाखल? हे बघा, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आम्ही 48 जागा लढवतो आणि सर्व 48च्या 48 जागेच्या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या सगळ्याला जाणं शक्य नाही। त्यांच्याही मागं बरेच जबाबदाऱ्या आहेत, कामं आहेत। पुढच्या टप्प्याचे ज्या काही निवडणुका होत आहेत, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या टप्प्यातल्या, तर तिथलचे उमेदवार त्या ठिकाणी फायनल करणं वगैरे, त्यांच्या महत्त्वाच्या बैठका, विचारविनिमय त्या ठिकाणी चालू आहे। म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी येणं शक्य नसतं आणि तसा आम्ही आग्रह पण धरला नव्हता।
तर नक्कीच आज महायुतीतर्फे खासदार प्रतापराव जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने महायुतीचे जिल्ह्यातील नेते या ठिकाणी हजर राहणार आहेत असं प्रतापराव जाधव यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.